भारतामध्ये जेव्हा जेव्हा शिक्षणासाठी क्रांती झाली तेव्हा सर्वात प्रथम महाराष्ट्रातूनच क्रांती झाली. महात्मा ज्योतिराव फुले शिक्षणासाठी संघर्ष, त्यानंतर त्यांच्या पत्नीला अध्यापिका बनवलं. भारतातील पहिली अध्यापिका आई सावित्रीबाई फुले यांना पहिली अध्यापिका बनवलं महाराष्ट्रातूनच. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचं संविधान लिहिलं. सर्वात मोठं काम, जगातलं सर्वात मोठं संविधान हे महाराष्ट्रातूनच येतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतर आत्ताचं सुरू असलेलं CGP आंदोलन, अभिजित दिपके पण महाराष्ट्रातूनच, संभाजीनगर इथून येतात. शिक्षणासाठी जेव्हा जेव्हा क्रांती झाली ती महाराष्ट्रातूनच झालेली आहे. मित्रांनो, CGP जे आंदोलन चालू आहे जंतर मंतर सोनू वांगचुक यांचं, तुम्हाला सर्वांना भारतीयांना असा विश्वास येईना का हे धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री असलेल्या यांचा राजीनामा का घेत नाही सरकार. मित्रांनो, ही तर सुरुवात आहे आणि सुरुवातीला जर सरकार चुकलं तर पुन्हा दुसरी मागणी तयारच असते. त्यामुळं धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मंत्रालयात होत नाही. त्याचं कारण पण असं आहे, जेवढे पण जेव्हा जेव्हा हे लोकप्रतिनिधी निवडून देतात या सर्वांचे खाजगी शिक्षण संस्था आहे, खाजगी बँक आहे, या सर्वांचे खाजगी शिक्षण संस्था असल्यामुळे हे धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा दे. कारण की शिक्षणासाठी क्रांती, जर आज धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा दिला आणि उद्याची मागणी असली शिक्षण हे पहिली ते ग्रॅज्युएटपर्यंत सर्वांसाठी फ्री असावे, आणि जे खाजगी इतर देशामध्ये, अभिजित दिपके अमेरिकेतून आलेला आहे, बरेचसे तिथं असलेले स्टुडंट हे बाहेर देशातून आलेले आहे आणि बाहेर देशामध्ये तिथल्या नागरिकांसाठी शिक्षण हे पूर्णपणे फ्री आहे. तीच व्यवस्था जर भारतात झाली तर ह्या लोकप्रतिनिधींचं जे आपण निवडून दिलेले आहे यांचे जे शिक्षण संस्था आहे याच्या भरोश्यावर हे निवडून येतात, तिथून पैसे कमवतात. यांच्या जर शिक्षण संस्था या सरकारी जर झाल्या तर यांचं व्हॅल्युएशन पूर्ण शून्य होईल. त्यामुळे हे पण CGP आंदोलनामध्ये सहभाग होत नाही जाहीररित्या. मित्रांनो, जेवढे पण आज तुमच्या घरात मूल नसन, तुम्ही पण एक विद्यार्थी होते आणि आपल्या पालक पण एक विद्यार्थीच होते. त्यामुळे आपल्या येणाऱ्या पिढीसाठी शिक्षण व्यवस्था व्यवस्थित व्हावी म्हणून CGP आंदोलनाला सर्वांनी पाठिंबा द्यावे. सोनू वांगचुक आणि अभिजित दिपके आणि सर्व टीमला विनम्र अभिवादन. संघर्ष आज जारी रहेगा. जय भीम, जय संविधान, इन्कलाब जिंदाबाद.